वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे ते आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे 5y वर्ग अधिक 5y वजा 10. आता या ठिकाणी y वर्गाचा सहगुणक 5 आहे. शेवटचं पद ऋण 10 आहे. मग याचा आपण प्रथम गुणाकार करू. 5 गुणिले ऋण 10 यांचा गुणाकार आला ऋण 50. आता या ठिकाणी आपल्याला ह्या ऋण 50चे अवयव असे पाडायचे की त्यांचा गुणाकार आला पाहिजे ऋण 50 आणि बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे धन 5. मग 10 गुणिले 5 केलं की 10 पची 50 येतं. पण आपल्याला ऋण 50 हवं आहे आणि धन 5 हवं आहे. म्हणून याचं चिन्ह जे आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं. मी इथं धन दिलं. गुणाकार ऋण 50 आहे म्हणून याला चिन्ह घ्यायचं ऋण. म्हणजेच काय झालं तर 10 धन 10 गुणिले ऋण 5 बरोबर आलं ऋण 50 आणि 10 धनच 10 आणि ऋण 5 बरोबर आले धन 5. म्हणजे आपली फोड बरोबर आहे. आता ही जी फोड आपण केलेली आहे म्हणजे हे जे अवयव आपण पाडलेले ते इकडे घ्यायचे आणि या ठिकाणी लिहायचं कंसामध्ये y अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात लिहायचं y वजा 5. आता या ठिकाणी yचा सहगुणक y वर्गाचा सहगुणक हा 5 आहे. 1 पेक्षा मोठा आहे म्हणून मी याला 5 ने भागते आणि इथं पण मी 5 ने भागते. म्हणजे काय आलं आता या ठिकाणी 5 एके 5 5 दुणे 10 म्हणजे आलं y अधिक 2. आता या ठिकाणी भागाकार नाही करायचा तर या 5 ने इकडे गुणायचं y ला म्हणजे आले 5y वजा 5. बघा आता हेच उदाहरण आपण आणखीन वेगळ्या पद्धतीनेही सोडवू शकतो. 5y वर्ग अधिक 5y वजा 10. हीच फोड मी घेते इथं अवयव घेते म्हणजे ह्या धन 5 ऐवजी आपण लिहिणार आहोत 5y वर्ग अधिक 10y ऋण 5y आणि हे ऋण 10. या दोघांचा एक गट या दोघांचा एक गट. या ठिकाणी 5 कॉमन काढले y वर्ग आणि y आहे त्यामुळे इथे y पण कॉमन आला आणि 5y वर्गामधनं 5y कॉमन काढले त्यामुळे इथे राहिला y धन 5 दुणे 10. गुणाकार करून बघायचा 5y ने y ला गुणलं 5y वर्ग आणि 5 दुणे 10. आता इथे ऋण 5y आणि ऋण 10 याच्यामध्ये कॉमन काढूयात 5 कारण 5 दुणे 10 म्हणजे इथे राहिले y आणि 5 ने इथे भागले की इथे आले 2. आता या ठिकाणी मात्र ऋण आणि हा ऋण या ठिकाणी धन चिन्ह आलं. म्हणजेच एका कंसात घ्यायचे y अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात हे कॉमन घ्यायचे 5y वजा 5. बघा या ठिकाणी पण मी तेच उत्तर काढलं होतं पण या ठिकाणी या 2 स्टेप्स केल्या नव्हत्या त्यामुळे हे आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. बघा 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. आता या वर्ग त्रिपदीचे अवयव आपल्याला पाडायचे आणि रीत न करता आपल्याला याचे डायरेक्ट अवयव पाडायचे. तर या ठिकाणी x वर्गाचा सहगुणक 1 पेक्षा मोठा आहे तो लिहिते मी 3 आणि हे शेवटचं पद धन 15 आहे. आता या दोघांचा आपण गुणाकार करू. दोघांची चिन्ह धन आहेत म्हणून मी लिहित नाही. 15 त्रिक 45. आता हे पण धन 45 आहे. आता ह्या धन 45चे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्या दोन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे धन 45 आणि बेरीज आली पाहिजे या ठिकाणी धन 14. मग 9 5 45 आणि याला धनचिन्ह याला धनचिन्ह म्हणजे 9 आणि 5 यांची बेरीज झाली धन 14 आणि 9 आणि 5 यांचा गुणाकार आला धन 45. आता या 14x ऐवजी आपण 9 आणि 5 लिहिणार आहे
म्हणजे तिचे अवयव आले या ठिकाणी x अधिक 9 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात आलं x अधिक 5. आता x वर्गाचा सहगुणक 3 आहे म्हणून मी या ठिकाणी 3 न भागते, या ठिकाणी पण 3 न भागते. म्हणजेच काय आलं या ठिकाणी बघा 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणजे इथे राहिले x अधिक 3. आणि या ठिकाणी आपण भागणार नाहीये तर हा 3 इकडे गुणून घेणार आहे म्हणजे आले 3x अधिक 5. बघा तुम्ही रीत करून सोडून पहा, हेच अवयव येणार. आता आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. बघा पुढचं उदाहरण आहे 2x वर्ग अधिक x वजा 45. आता x वर्गाचा सहगुणक 2 आणि हे ऋण 45 गुणिले ऋण 45 ऋण 90. भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो कारण याचं चिन्ह धन आहे याचं चिन्ह ऋण आहे म्हणजे गुणाकार आला ऋण 90. आता या ऋण 90चे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्यांचा गुणाकार आला पाहिजे ऋण 90 आणि बेरीज किंवा वजारी बाकी आली पाहिजे धन 1. आता धन 1 का घेतलं तर एक्सच्या सहगुणक या ठिकाणी काही नाही म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी 1 आहे. मग ऋण 90चे अवयव पडले 10 9 9. हे धनचिन्ह आपण नेहमी मोठ्या संख्येला देणार आहोत. आता या ठिकाणी ऋण 90 आहे म्हणून मी इथे ऋण चिन्ह लिहिते. बघा दोन भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो म्हणजे 10 9 90 ऋण 90 आलं. 10 आणि 9 यांची वजाबाकी आली 1. आता ही फोड आपण या ठिकाणी घेऊया x अधिक 10 आणि दुसऱ्या कंसात x वजा 9. आता काय करणार आहे आपण हा या x वर्गाचा सहगुणक 2 आहे म्हणून इथं मी 2 ने भागते आणि इथं पण 2 ने भागते. काय करणार आहे आपण बे 1 के बे बे पंचे 10 म्हणजे आलं x अधिक 5 आणि या ठिकाणी मात्र आपण भागाकार करणार नाही तर ह्या 2 न इकडे गुणणार आहोत म्हणजे आलं 2x वजा 9. बघा 2y वर्ग वजा 4y वजा 30 चे अवयव आपल्याला पाडायचे. या ठिकाणी y वर्गाचा सहगुणक 2 आहे तो 2 मी अगोदर लिहिते. शेवटचं पद ऋण 30 ते लिहिते. या दोघांचा गुणाकार आला 30 दुणे 60 आणि ऋण 60 आला भिन्न चिन्ह आहे. आता या ऋण 60 चे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्या दोन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे ऋण 60 आणि बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे ऋण 4 कारण ऋण 4 हे वायचा इथं सहगुणक आहे आणि ते मधलं पद आहे. मग आता कोणते अवयव पडतील याचे तर 10 सख्खून 60. बघा 10 सख्ख 60 आणि 10 6 गेले की 4 उरतात. आता याचं ऋण चिन्ह आहे ते आपण इथं मोठ्या संख्येला देऊ आणि इथं देऊ धन. म्हणजे काय झालं ऋण 10 गुणिले हा धन 6 यांचा गुणाकार आला ऋण 60 आणि ऋण 10 अधिक 6 बरोबर आलं ऋण 4. आता हे अवयव जे आहेत ते आपण इकडे घेऊयात म्हणजे काय येणार एका कंसात y वजा 10 आणि दुसऱ्या कंसात येणार y अधिक 6. म्हणजे या ठिकाणी आता y वर्गाचा सहगुणक 2 आहे म्हणजे आपण आता काय करूयात इथं पण मी 2 ने भागते आणि इथं पण मी 2 ने भागते. जो y वर्गाचा सहगुणक असेल त्याला दोन्ही ठिकाणी भागायचं. आता इथं मात्र भाग घालूया बे पंचे 10 म्हणजे याचे अवयव आले y वजा 5 आणि इथं मात्र हा 2 आपण इकडे घेणार आहे म्हणजे आले 2y अधिक 6. बघा हेच उदाहरण आपण रीतीनं जर सोडवायचं म्हटलं तर कसं येईल 2y वर्ग वजा 4y वजा 30. 2y वर्ग आणि ह्या ऋण 4 ऐवजी आपण लिहिणार आहोत ऋण 10y आणि धन 6y आणि हे ऋण 30. तसे आता आपण गट करणार आहोत. या दोघांचा एक गट या दोघांचा एक गट. याच्यामध्ये 2 ने 10 ला भाग जातोय त्यामुळे 2 एक कॉमन अवयवाला सामायिक अवयवाला आणि y वर्ग आणि y याच्यामध्ये कॉमन आला y म्हणजे या ठिकाणी राहिला फक्त y वजा बे पंचे
10, 5 राहिले. आता गुणाकार करून बघा, 2y वर्गाला बे 10y. आता या ठिकाणी अवयव आले, कॉमन अवयव म्हणजे सामायिक अवयव याच्यामधला 6 आला. आता 6y मधले 6 बाहेर काढले म्हणजे इथे राहिला y आणि धन ऋण आहे त्यामुळे इथं ऋणच येणार आणि 6 30. बघा गुणाकार करून बघा, 6y आणि ऋण 6 30. आता हा जो कंस सारखा आलाय तो एकदाच घ्यायचा, y वजा 5 आणि हे जे कॉमन आलेले आहे ते एका कंसात घ्यायचे, 2y अधिक 6. बघा इथं पण तेच अवयव पडले होते, इथं पण तेच अवयव पडले होते, पण हे आपल्याला तोंडी उदाहरण करण्यासाठी हे उपयोगी आहे. आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण. बघा 2x वर्ग अधिक 5x वजा 18. आता या ठिकाणी x वर्गाचा सहगुणक 2 आहे, शेवटचं पद ऋण 18 आहे. या दोघांचा गुणाकाराला 18 दोन्ही 36 आणि ऋण 36 आले. आता या ऋण 36 चे अवयव आपल्याला असे पाडायचे की गुणाकार आला पाहिजे ऋण 36 आणि बेरीज किंवा वजाबाकी आली पाहिजे धन 5. आता 9 चोक 36 आणि 9तून 4 गेले की 5 उरतात. पण हे धन चिन्ह आहे ते आपण मोठ्या संख्येला देणार आहोत आणि इथं ऋण आहे म्हणून मी इथं ऋण देते, कारण या दोघांचा गुणाकार आला बघा ऋण 36 आणि यांची बेरीज वजाबाकी आली 9 वजा 4 लिहिते आली 5 आणि याचं चिन्ह आलं धनच. आता आपण ही फोड इथं घेणार आहेत, हे अवयव इथे घेणार आहे आणि आता आपण हे डायरेक्ट करणार आहोत. म्हणजे आलं x अधिक 9 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. आता या ठिकाणी काय येईल, x वर्गाचा सहगुणक 2 आहे म्हणून इथं मी 2 ने भागते आणि इथं पण 2 ने भागते. आता या ठिकाणी मात्र हा 2 आहे तो मी इकडे घेते, 2x अधिक 9 आणि इथं मात्र आलं बे 2 4 म्हणजे आले x वजा 2. आता हे उदाहरण आपण रीतीनं करून पाहूयात काय येईल बघा. 2x वर्ग अधिक 5x वजा 18. 2x वर्ग आणि धन 5x आहे त्याच्याऐवजी आपण लिहिणार आहोत धन 9x आणि ऋण 4x वजा 18. आता या ठिकाणी मी थोडीशी अदलाबदल करून घेते, कारण ऋण 4x अगोदर लिहिते आणि धन 9x नंतर लिहिते. आता तुम्हाला कळेल मी का लिहिलं आहे ते असं, कारण का बघा या दोघांचा एक गट करूया, या दोघांचा एक गट करूया. 2 ने 4 ला भाग जातो आणि 9 ने 18 ला भाग जातो म्हणून मी फक्त हे चेंज करून घेतले, अदलाबदल करून घेतले. आता इथं कॉमन आला 2x म्हणजे इथं राहिला x वजा 2 4 म्हणजे 2 आले. गुणून बघूया 2x वर्ग वजा 2 4x. आता या ठिकाणी धन 9 कॉमन आला, इथं आलं x आणि इथे आले वजा 9 2 18. म्हणजे तिचे अवयव काय पडले, तर हा जो कॉमन कंस आहे सारखा कंस आहे तो आपण एकदाच लिहूयात x वजा 2 आणि हे जे सामायिक अवयव आहेत हे एका कंसात लिहूयात. ते लिहिणार आहोत 2x अधिक 9. बघा या ठिकाणी पण सोडवले आपण आणि हे दोन्ही उत्तरं ही सेम आलेली आहेत.